आजवर मी आईला असं कवाच विचारलेलं नाही. तिला त्रास होईल असं काही बी बोललेलो नाही. खरं आई उद्या मला माझ्या बाचं नाव सांगणार आहे. कोण असेल माझा बा? कुठं असेल? हे काय चाललंय? झोप काय ना झाल्या का? आई मला उद्या बाचं नाव सांगणार आहे त्यामुळं असं व्हायलंय. आयुष्यभर मी हे लपवलं. प्रत्येक वेळी मला भीती वाटत गेली की जर कमळीला तिच्या बापाचं नाव समजलं आणि ती त्यासनी हुडकायला गेली तर, आणि तिकडे गेल्यावर त्या कामिनीनं हिला काही केलं तर, ती बाई कमळीला मारून टाकायला बी मागं पुढं बघणार नाही. संपवा त्या कमळीला. मला पडणार ते स्वप्न, तीच भीती होती म्हणून मी हे समजा लपत आलो. खरं आता नाही. आता माझी कमळी बी मोठी झाली. आता ती सत्याचा सामना करायला तयार आहे. त्या कामिनीचा सामना करायला बी तयार आहे. आता तिला तिच्या बापाचं नाव कळायलाच पाहिजे. नाही नाही, तुम्ही तो जो मेल आहे तो क्लायंटला पाठवून ठेवा. मी काय तो चेक करतो. ओके, या. अरे काय झालं? काय झालं? हिम्मत तरी कशी होते रे विचारायची काय झालं? काय म्हणाला होतास? मी सगळं मॅनेज करतो, आईशी बोलतो, आणि खोटं बोललास आईशी. मी खोटं बोललो? काय बोललो? दादा, तुला चांगलं माहितीये मला किती काळजी आहे कमळीची ते, आणि तू आई समोर काहीतरी वेगळंच बोललास. ऋषी, मला ना चांगलंच माहितीये तुला कुणी सांगितलं आणि काय सांगितलंय. राधिकाला मध्ये मध्ये बडबड करायची काहीच गरज नाही. एक मिनिट, लहान नाहीये मी. मला कोणीतरी येऊन काहीतरी सांगायला पाहिजे. गरज पण नाही. जे आहे ना ते क्लिअरली दिसतंय समोर डोळ्याला. तुझ्यामुळे गैरसमज झालाय आईचा. एक मिनिट ऋषी, उगाच सगळा दोष माझ्यावर ढकलू नकोस तू.